अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती। त्या दिवशी दत्त महाराजांचा जन्म झाला होता आणि दत्त महाराज म्हणजे विश्वाचे चालक मालक पालक आहेत आणि स्वामी सुद्धा एक त्यांचंच रूप आहे। त्याच्यामुळे आपण दत्त स्वरूप स्वामींची सेवा करत असतो। त्यांचा जन्म हा दुपारी झालेला आहे 12:39 दुपारी 12:39 त्याच्यामुळे केंद्रामध्ये 10:30ची आरती रोज होते, पण त्या दिवशी 12:30ला म्हणजे दत्त महाराजांचा जन्म झाल्यावर आरती होते, 10:30ची आरती होत नाही। त्याच्यानंतर त्या दिवशी काय सेवा करायची तर बघा, ही सेवा सर्वांनी करा। जर केंद्रात जर तुम्ही जात असताल तर केंद्रात सामूहिक पद्धतीने सेवा होते, किंवा जर तुम्ही केंद्रात तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी पण ही सेवा करू शकता। पण त्या दिवशी सर्वांनी ही सेवा, कारण साक्षात दत्त महाराज आपल्या घरी येतात त्या दिवशी। त्याच्यामुळं बरोबर त्याच वेळेला म्हणजे ज्या दिवशी ज्या वेळेस आता 4 तारखेला दत्त जयंती आहे, तर दुपारी 12:39ला त्यांचा जन्म होतो। बरोबर 12:39 हा एक अध्याय आहे, तो तुम्हाला वाचायचा आहे, गुरुचरित्रातला अध्याय। तर बघा, गुरु हा आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो आणि आज जे गुरुचरित्राचं पारायण आपण वाचलं त्याच्यामध्ये एका अध्यायामध्ये आलेलं होतं की गुरु किती महत्त्वाचा आहे ते। म्हणजे गुरु आयुष्यात, ज्यांच्या आयुष्यामध्ये गुरु आहे त्या व्यक्तीला कोणत्याच गोष्टीची कमी पडलेली नाहीये, किंवा आणि आले तरी आपले गुरु ते संकट तारून घेतात। एक वेळेस देव रुसला तरीही चालतो, पण गुरु आपल्यावर रुसला नाही पाहिजे। त्याच्यामुळं खरंच आपण खूप नशीबवान आहोत की स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत, या विश्वाचे चालक मालक पालक ब्रह्मांड नायक। स्वामी सुद्धा एक दत्त महाराजांचाच अवतार आहे। तर त्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे। आता बघा, तुम्हाला काही करणं नाही झालं तरी ही सेवा करायची। आता गुरुचरित्राचं पारायण आपलं 4 तारखेला संपणार आहे, पण 4 तारखेला नैवेद्य ग्रंथाला दाखवायचा नाहीये, कारण दत्त जयंतीनिमित्त आपल्याला उपवास असणार आहे आणि दत्त जयंतीचा उपवास हा एकादशी सारखा असतो। म्हणजे 4 तारखेला पूर्ण दिवसभर तुम्हाला उपवास धरायचा आणि दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडायचा आहे। त्याच्यामुळे ग्रंथांचं पारायण पूर्ण झालं तरीही ग्रंथ हलवायचा नाही, उचलायचा नाही, जिथे ग्रंथ आहे तिथेच ठेवायचा। आता केंद्रात जर तुम्ही गेलेले असताल, समजा केंद्रात पारायणाला बसलेले असताल, तर तुम्हाला तिथून ग्रंथ उचलून तुम्हाला घरी आणायचा आहे आणि घरी तुमच्या देवघरासमोर तो ठेवायचा आहे। आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपले उपवास दत्त जयंतीचा सुटतो, तर अगोदर ग्रंथाला नैवेद्य, स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य, दत्त महाराजांचा फोटो वगैरे काही असेल तर पूजा मांडून त्यांना नैवेद्य तुम्हाला दाखवून नैवेद्य आरती करून त्यांचा जन्म झाल्यावर नंतर तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे दत्त जयंतीचा। त्याच्यामुळे 4 तारखेला जरी गुरुचरित्राचं पारायण संपलं तरी ग्रंथ उचलायचा नाही, ग्रंथाला हात पण, आता घरी केंद्रात कसं राहतं ना, भरपूर संख्येमध्ये बसलेले राहतात सेवेकरी, तिथून ते उचलावं लागतातच। पण आपण आपल्या घरी जर बसलेलो असतो ना, तर आपल्याला घरीचा ग्रंथाला हात पण नाही लावायचा। तर हे लक्षात ठेवायचं। आणि दुपारी तुम्हाला गुरुचरित्रातला 4था अध्याय वाचायचा आहे। बरोबर 12:39 हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे। आणि हा अध्याय कुठपर्यंत वाचायचा, म्हणजे पूर्ण अध्याय वाचायचा नाहीये। 4था अध्याय जो आहे गुरुचरित्रातला पूर्ण वाचायचा नाहीये। तर त्यातली एक ओळ आहे बघा, 3 बाळे झाली, म्हणजे 3 बाळे झाली इथपर्यंतच हा अध्याय वाचायचा, तिथून पुढं वाचायचा नाहीये। त्याच्यानंतर मोठ्याने तुम्हाला जय जयकार करायचा आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा तुम्हाला जय जयकार करायचा 3 वेळेस। म्हणजे साक्षात दत्त महाराज आपल्या घरी येतात, जन्म घेतात ते। त्याच्यामुळे हा अध्याय खरंच तुम्ही वाचा। तर दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्रातला 4था अध्याय झाले, 3 बाळे झाली इथपर्यंत तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे। तर नक्की वाचा आणि ही सेवा करा। त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृत पूर्ण ग्रंथाचं पारायण करायचं, 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे, तारक मंत्राची सेवा करायची आहे। बघा, त्या दिवशी खूप महत्त्वाचा दिवस आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त सेवा करायची आहे। तर आय होप तुम्हाला कळालं असेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।